नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ती गृह कर्ज कमी होणार आहे. गृह कर्जावरचं व्याज कमी का होणार आहे? रेपो रेट कमी झाल्यामुळे. मग रेपो रेट काय असतो हेही समजून घेणं गरजेचं आहे. बघूया रेपो रेट काय असतो आणि त्याचा परिणाम काय होतो. रिझर्व्ह बँक जो पैसा बँकांना कर्ज रूपानं देते त्यावरचं व्याज म्हणजे रेपो रेट. रेपो रेट कमी झाला की बँकांना कर्ज स्वस्तात मिळतं, पैसा स्वस्तात उपलब्ध होतो. पैसा स्वस्तात उपलब्ध झाला की बँका ग्राहकांना तो स्वस्तात कर्ज रूपानं उपलब्ध करून देतात, त्यावरचं व्याज कमी करतात. म्हणजे साधारण 0.5% व्याज हे बँकांकडून पण कमी केलं जातं. मग अशा परिस्थितीत तुमचा EMI पण कमी होतो आणि मग हा लाभ ग्राहकांना मिळतो. याच्याच बरोबर आणखी एक प्रकार असतो जो तुम्हाला कळायला हवा म्हणून सांगतो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. म्हणजे बँका जो पैसा FD रूपानं रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात त्यावर मिळणारा जो परतावा असतो त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. असो, यामध्ये ज्या वेळेला रेपो रेट कमी होतो याचा फायदा काय होतो तर फक्त गृहकर्ज स्वस्त होतं असं नाही, तर इतर कर्जही स्वस्त होतात. कार लोन, बाईक लोन हेही स्वस्त व्हायला मदत होते. पण त्याचबरोबर हा पैसा बाजारात आल्यामुळे चलनवलन वाढतं. साधारण 25 बेसिस पॉईंट रेपो रेट ज्या वेळेला कमी होतो त्यावेळेला बाजारामध्ये 31,000 कोटी रुपये अतिरिक्त उपलब्ध होतात. त्यामुळे बाजारामध्ये पैसा येतो. पैसा आला की मागणी वाढते. मागणी वाढली की उत्पादन वाढवावं लागतं. उत्पादन वाढवायचं असेल तर कर्मचारी वर्ग लागतो, कामगार लागतो, त्याला पैसे द्यावे लागतात. मग त्याला पैसे दिले की परत त्याच्या खिशात पैसे येतात, तो परत खरेदी करायला जातो, पुन्हा मागणी वाढते. म्हणजे अर्थव्यवस्था ही गतिमान होते आणि म्हणून असे निर्णय घेतले जातात. RBI सातत्यानं गेल्या 3 तिमाहीमध्ये जी पॉलिसी आणतंय त्यामध्ये रेपो रेट कमी करत आहे. त्याचा फायदा हा अर्थव्यवस्थेला व्हावा यासाठीच म्हणून केला गेलेला हा उपाय आहे. याचा फायदा निश्चितपणे तुम्हाला होताना पाहायला मिळेल. यासाठी तुम्ही जे नवीन कर्ज घ्याल ते स्वस्त दरानं मागण्याचा प्रयत्न करा. थोडं निगोशिएशन्स करा. थेटपणे बँकेला साधारण 0.5% कमी व्याजदराची मागणी तुम्ही केली तर ती मागणी पूर्ण होऊ शकते. कारण बँकांनाही तुम्हाला कर्ज द्यायचं असतं, फक्त तुम्हाला गरज असते असं नाही. त्यामुळे मागणी करा, बार्गेनिंग करा. आणि इतकंच नाही, जर तुमचं जुनं कर्ज असेल तरी बार्गेनिंग करा आणि व्याजदर कमी करून घ्या. म्हणजे तुमचा फायदा होईल आणि एकंदरीत तुमचा फायदा झाला की देशाचा फायदा होईल. त्यामुळे निश्चित याचा फायदा घ्या. आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.